समर्थनाला गेले, वादात अडकले. वंजारा बंजारा हे एकच. धनंजय मुंडेंचं वक्तव्य. बंजारा समाज संतापला. वंजारा बंजारा एक आहे हा शब्द मागे घ्या. बंजारा समाजाची मागणी. बीडमध्ये बंजारा समाज आक्रमक. बंजारा समाजाचा आज बीडमध्ये पहिला मोर्चा सुरू. बंजारा समाजासाठीही हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरात जीआर विरोधात पहिली गोलमेज परिषद. मराठा समाजाच्या मुख्य नेत्यांची गोलमेज परिषद. जीआर मधून सरकारने कशी फसवणूक केली यावर चर्चा. तर 18 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरात गोलमेज परिषद. कोल्हापुरात पुन्हा मराठा आरक्षणाचा लढा सुरू होणार. मराठा कुणबी एकच या मुद्द्यासाठी आंदोलन करणार. खासदार शाहू महाराजांच्या उपस्थितीत 1 ऑक्टोबरला आंदोलन. कोल्हापूर गॅझेटची अंमलबजावणी व्हावी यासाठी आंदोलन. जालन्यात बंजारा समाजाचा जनआक्रोश मोर्चा. बंजारा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण हवंय. आरक्षण न मिळाल्यास मुंबईत मोर्चा काढू. बंजारा समाजाचा इशारा. पहलगाम हल्ल्यातील मृतांना भारतीय संघाकडून श्रद्धांजली. पहलगाम हल्ल्यानंतर उद्धव ठाकरे सुट्टीत रमले. केशव उपाध्येंचे ट्विट करत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची शासनाची तयारी. नुकसान भरपाईबद्दल सीएमच्या प्रशासनाला सूचना. मंत्री बावनकुळेंची माहिती. उपमुख्यमंत्री शिंदेंची आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट. मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देत राज्यातील पावसाचा घेतला आढावा. मावळमध्ये राष्ट्रवादीला धक्का. सुनील शेळकेंची साथ सोडून बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश. नवरात्रीनंतर राज ठाकरे कोकण दौऱ्यावर. वैभव खेडेकरांनंतर कोकणात मनसेचा नवा चेहरा कोण? रत्नागिरीतील मनसेच्या नव्या चेहऱ्याची घोषणा लवकरच. कोकणातल्या मनसे पदाधिकाऱ्यांना विश्वास. मयुरी ठोसर आत्महत्या प्रकरण. मुलींनो जीव देऊ नका, स्वतःसाठी लढा. आमदार चित्रा वाघ यांचं मुलींना आवाहन. आचार्य देवव्रत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल. राजभवनात पद आणि गोपनीयतेची संस्कृत भाषेत घेतली राज्यपाल पदाची शपथ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार. तर नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. सुप्रिया सुळे, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड मोर्चात सहभागी. गृहराज्यमंत्री योगेश कदम आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर. सिंधुदुर्ग विधानसभा मतदारसंघातील प्रमुख विषयांवर घेणार आढावा बैठक. भाजपने स्वबळाचा निर्णय घेतला असेल तर त्यावर पक्षाचे वरिष्ठ निर्णय घेतील. युती नाही झाली तर एकटे लढू, मात्र महायुतीचाच झेंडा फडकेल. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा विश्वास. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. आरक्षणाचा विषय सोडवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रामाणिक प्रयत्न. भाजप नेते अशोक चव्हाणांचं वक्तव्य. कालचा सामना खेळून पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं. सामन्यावर 1.5 लाख कोटींचा जुगार. 25,000 कोटी पाकिस्तानला मिळाले. हे पैसे पाकिस्तान भारताविरोधात वापरणार. कालच्या सामन्यावरून संजय राऊतांचा संताप. मी दलाली करत नाही, कष्टाने पैसे मिळवतो. महिन्याला 200 कोटी कमवण्याची माझी क्षमता. कमाई संदर्भातील विधानामुळे मंत्री नितीन गडकरी चर्चेत. रायगडमधील महायुतीमधील बेबनाव पुन्हा एकदा समोर. पाली नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शब्द देऊनही फसवणूक केल्याचा आमदार महेंद्र दळवींचा आरोप. आगामी निवडणुकीत या प्रवृत्तीचा बिमोड करू. महेंद्र दळवींचा राष्ट्रवादीला सूचक इशारा. मुंबई महत्वाकांक्षी कोस्टल रोड दक्षिण प्रकल्पाचा खर्च 14 कोटी 779 लाख रुपयांवर. बांधकामातील बदल, अतिरिक्त काम आणि करांच्या भारामुळे खर्चात सुमारे 2 कोटी 58 लाख रुपयांच्या निधीत वाढ. स्वच्छ हवेसाठी फटाके बंदी हा उपक्रम. मात्र प्रदूषण वाढवणाऱ्या अनेक प्रकरणांच्या खटल्यात कोर्ट शांत. प्रदूषण वाढवणाऱ्या उद्योगपती बिल्डरांना, ठेकेदारांना आधी वठणीवर आणा. सामनातून न्यायालयाला आवाहन.
राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात. पुढील 3 तासात मुंबईसह उपनगर, रायगड, ठाणे भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज. 40 ते 50 प्रतितास वेगाने वारे वाहतील, हवामान खात्याचा अंदाज. सोलापुरात पावसामुळे सैफुल परिसरात 4 ते 5 फूट पाणी साचलं. स्वामी विवेकानंद नगरात ड्रेनेज लाईन चोकअप झाल्यानं सांडपाणी रस्त्यावर. नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरलं. परिसरात दुर्गंधी पसरल्यानं नागरिक त्रस्त. तर बीड जिल्ह्यातील आष्टीत 6 गावांमध्ये 44 लोक अडकले. नागरिकांना एअरलिफ्ट करण्यासाठी मागवलं हेलिकॉप्टर. अहिल्यानगरमधून लष्कराची तुकडी देखील दाखल. पिंपरी चिंचवड शहरात रिमझिम पाऊस, शहराला ऑरेंज अलर्ट जारी. तर अहिल्यानगरमध्ये मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी. जिल्ह्याला 2 दिवस येलो अलर्ट जारी. अहिल्यानगर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा. पुण्यात मुसळधार पाऊस सुरू. खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ. धरणातून 14,547 क्युसेक पाण्याचा विसर्ग. भिडे पुलाला पुन्हा पाणी लागलं. हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी. जिल्ह्याला येलो अलर्ट जारी. सकाळपासून 5ही तालुक्यात जोरदार पाऊस. धाराशिवमध्ये गेल्या 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी. तर लातूरमध्ये तेरणा नदीला पूर. उजनी परिसरातील सोयाबीन पिकांचं नुकसान. उजनी गावात पाणी शिरल्यानं बाजारपेठेत पाणी साचलं. परभणीत पावसामुळे जिल्ह्याचं जनजीवन विस्कळीत. येलदरी ते नांदेड एसटी बसला गळती. छत्री उघडून प्रवाशांचा बसमधून प्रवास. प्रवाशांकडून संताप व्यक्त. पैठणमध्ये नुकसानग्रस्त भागाची विलास भुमरेंकडून पाहणी. सर्व संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या दिल्या सूचना. तर शिरूरमध्ये आदिवासी भागातील तवलकडी धबधबा ओसंडून वाहू लागला. उंच कड्याच्या डोंगरावरून खळखळून वाहणारा पांढरा शुभ्र धबधबा पर्यटकांचं मन प्रसन्न करून टाकतोय. 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची हजेरी. मागील तब्बल 4 महिने सलग पाऊस. नागरिकांची चिंता वाढली. पुढील 4 दिवस पावसाची शक्यता. नवी मुंबईत पावसाचं दमदार पुनरागमन. एपीएमसी बाजारात पाणी साचलं. सोलापूरच्या बार्शीत पावसाची जोरदार बॅटिंग. चांदणी नदी परिसरात पूरसदृश्य परिस्थिती. बार्शी पूल पाण्याखाली. अनेक गावांचा संपर्क तुटला. नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस. विष्णुपुरी धरणात पाण्याची आवक वाढल्यानं धरणाचे 10 दरवाजे उघडले. सिंधुदुर्गात गेल्या आठवड्यापासून पावसाची विश्रांती. जिल्ह्यात काही ठिकाणी रिमझिम पाऊस. जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट. तर सिल्लोड तालुक्यात मुसळधार पाऊस. घाटनांद्राच्या परिसरातील गावाशी संपर्क तुटला. तिनखणी परिसरात पाणी शिरले. दादर पूर्व स्टेशन परिसरात पाणी साचलं. वाहन चालक आणि प्रवासी त्रस्त. स्टेशन परिसरातील रस्त्यावर गुडघाभर पाणी. तर बीडच्या पाटोदा, आष्टी, शिरूर भागात मुसळधार पाऊस. शेतकऱ्यांच्या शेतासह घरांमध्ये पाणी शिरलं. घाटा, पिंपरी, देवळाली, दादेगाव या गावांचा संपर्क तुटला. जनजीवन देखील विस्कळीत. पूर्व द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. आठवड्याचा पहिला दिवस. नोकरदार वर्गांना ऑफिस गाठण्यासाठी विलंब. तर मराठवाड्यात अतिवृष्टीचा तडाखा. शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान. पुढील 2 दिवसही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचं आवाहन. मुंबईत गेल्या 9 तासांमध्ये मुसळधार पाऊस. कुलाब्यात सर्वाधिक 88.2 मिलीमीटर पाऊस. तर वांद्र्यात 73 मिलीमीटर पावसाची नोंद. बीडमध्ये जोरदार पावसामुळे अनेक नद्यांना पूर. माजलगाव धरणाचे 11 तर मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडले. पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. सोयाबीन, कापूस पीक पाण्याखाली. बीडमध्ये जोरदार पाऊस. माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडले. 20,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. खंडाळा शहरात दमदार पाऊस. सखल भागात पाणी साचलं.
परभणीत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं घर आणि शेजारील गोठा कोसळला. गोठ्यातील एक गाय दगावली तर 2 गायी जखमी. शेतकऱ्याचं मोठं नुकसान. शासनाने तात्काळ नुकसान भरपाई करून मदत देण्याची मागणी. खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात विसर्ग सुरू. विसर्ग वाढवून 7,677 क्युसेकने विसर्ग वाढवला. पुण्याच्या शिरूरमध्ये पावसाची संततधार. शेतकऱ्यांच्या शेताला तळ्याचं स्वरूप. पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. साताऱ्यातील घाट परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू. कोयना धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. धरणात 105.25 टीएमसी पाणीसाठा. यंदा वीज, सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार. पुण्यात मुसळधार पाऊस. अनेक ठिकाणी झाडे कोसळली. मुसळधार पावसामुळे पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर. साताऱ्यात सलग 3ऱ्या दिवशी पावसाची धुवाधार बॅटिंग. जनजीवन विस्कळीत. कोयना धरणातून सध्या 2,100 क्युसेकनं विसर्ग सुरू. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. पुण्यात मुसळधार पावसामुळे उजनी धरणात पाण्याची आवक वाढली. उजनी धरणातून भीमा नदीत 75,000 क्युसेकनं विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणं 98% अधिक भरली. कोयना धरणाची पातळी 2,162 फुटांवर. सध्या 2,100 क्युसेकनं विसर्ग सुरू. पुण्यातील वडगाव शेरी परिसरात पाणी साचलं. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत. हिंगोली जिल्ह्यात 24 तासात 27 मिलीमीटर पावसाची नोंद. शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान. आतापर्यंत पावसामुळे 68 जनावरांचा देखील मृत्यू. नवी मुंबईत नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उल्वेच्या महाराणीचं भव्य मिरवणूक काढत आगमन. शिवसंघर्ष प्रतिष्ठानकडून यंदा रायगड किल्ल्याचा देखावा. अमरावतीत शारदीय नवरात्रोत्सवाच्या तयारीला सुरुवात. अंबादेवी आणि एकविरा देवी मंदिरात देवीच्या चांदीच्या आभूषणांची आणि इतर साहित्याच्या स्वच्छतेला सुरुवात. आभूषणांना दिली जातीये नवी चकाकी. तर कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्री उत्सवासाठी शिवसेना सज्ज. शिवसेनेच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची उत्सवासाठी नियोजनाची महत्त्वाची बैठक. उत्सवात भाविकांसाठी असणार विशेष सुविधा. तर तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा सुरू. शारदीय नवरात्र महोत्सवापूर्वीची देवीची मंचकी निद्रा. मंचकी निद्रा संपवून 22 सप्टेंबरला देवी सिंहासनावर विराजमान होणार. खासदार सुप्रिया सुळेंनी घेतलं त्र्यंबकेश्वरच्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन. सुप्रिया सुळेंनी मंदिरात नतमस्तक होत संकल्प पूजा केली. मुंबईत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंची कन्या झेन हिच्या सत्कारासाठी कार्यक्रमाचं आयोजन. मंत्री छगन भुजबळांनी तिला शाल आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. कोल्हापूरच्या CPR रुग्णालयात प्रवेश रुग्णांसाठी मनस्ता. प्रवेशासाठी नियमित सुरक्षा रक्षकांची दररोज रुग्णांच्या नातेवाईकांसोबत प्रवेशद्वारावरच हुज्जत. रोजच्या प्रकारामुळे रुग्ण आणि नातेवाईक देखील हैराण. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण. सुप्रिया सुळे यांनी रस्त्यावरील खड्ड्यांचा व्हिडिओ केला ट्विट. तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची केली मागणी. पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ. पूजा खेडकरच्या घरी बेपत्ता ट्रक चालक सापडला. पूजा खेडकरला फसवणूक आणि चुकीच्या पद्धतीनं कोट्याचा लाभ घेतल्याबद्दल दोषी. ट्रक हेल्परचं अपहरण प्रकरणी पूजा खेडकरचे आई बाबा फरार. घरावर लावलेली नोटीसही फाडली. पूजा खेडकरच्या फरार आई वडिलांचा शोध सुरू. तर सिल्लोडमध्ये मराठा बांधवांकडून ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. तहसील कार्यालयासमोर मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव उपस्थित. नाशिकच्या बागलाणमध्ये शेतकरी संघटनांचा आक्रोश. कांद्याने भरलेला ट्रक जाळण्याचा इशारा. नाफेडकडून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप. पुण्यातील बॉलर हॉटेल समोर हिंदुत्ववादी संघटना आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा गोंधळ. हॉटेलमध्ये पाकिस्तानी आर्टिस्टचा कार्यक्रम आयोजित केल्याचा आरोप. इम्रान खान नावाचा आर्टिस्ट हा नेदरलँडमधील नागरिक असल्याची पोलिसांची माहिती.
पोलिसांनी संबंधित आंदोलकांना रात्री घेतलं होतं ताब्यात. सांगलीत रंगीबेरंगी फुलांचं आणि पुष्परचनांचं प्रदर्शन. प्रदर्शनात 250हून अधिक जण सहभागी, तर प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. तब्बल 20 भाषांमध्ये 1,500 गायकांचं विश्वविक्रमी संविधान महागायन. कोल्हापुरातील दसरा चौकात पार पडला कार्यक्रम. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले कार्यक्रमास उपस्थित. अमरावती पालिका आयुक्त सौम्या शर्मा यांचा संत गाडगेबाबा प्रशासकीय प्रबोधिनी दौरा. विद्यार्थ्यांशी संवाद साधत दिलं प्रेरणादायी मार्गदर्शन. देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध. पंढरपूर कॉरिडॉरला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध. सुब्रमण्यम स्वामींच्या लीगल टीम सोबत कॉरिडॉर बाधितांची झाली बैठक. चंद्रपुरात श्री गणेश आरोग्याचा मोहिमेत 896 नागरिकांची तपासणी. मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या सहाय्यानं मोहीम. मनपाच्या 7 प्राथमिक आरोग्य केंद्रांतून 7 विशेष आरोग्य शिबिरे. सोलापुरात स्वराज्य संग्राम पक्षाच्या प्रथम वर्धापन दिनी राज्यस्तरीय मेळावा संपन्न. संगमनेरात अकोले तालुक्यात विश्रामगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे निलेश लंकेंच्या नेतृत्वात मोहीम. रेल्वे स्थानकातील गर्दीनुसार अनाउन्समेंटचा आवाज कमी जास्त होणार. अनाउन्समेंटमुळे होणारं ध्वनी प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी पश्चिम रेल्वेचा निर्णय. अत्याधुनिक स्पीकर्स प्लॅटफॉर्म आणि ब्रिजवर जागोजागी बसवले जाणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये महिनाभरात 6,519 भोंगे उतरवले. नियमबाह्य भोंग्यांवर पोलिसांची मोठी कारवाई. रात्री 10 ते सकाळी 6 दरम्यान भोंगे आणि लाऊडस्पीकर बंद ठेवण्याचे न्यायालयाचे निर्देश. राज्य मंडळाच्या 10वी बोर्ड परीक्षेसाठी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात. 6 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्याची शेवटची तारीख. बीडमध्ये गोसावी समाजाची बैठक पार. हैदराबाद गॅझेटच्या आधारे गोसावी समाजाला एसटीतून आरक्षण द्या, गोसावी समाजाची मागणी. तर कुर्डू ग्रामस्थांचा प्रांत अधिकारी कार्यालयावर मोर्चा अखेर स्थगित. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांचं पाऊल. रायगडमध्ये कुणबी समाज एकवटला. कोकणातील सर्व तहसील कार्यालयावर मोर्चा. आरक्षण बचावासाठी श्रीवर्धन तहसील कार्यालयावर धडक. मोर्चात हजारो महिलांचा सहभाग. आशिया चषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर सहज विजय. भारताचा पाकिस्तानवर 7 गडी राखून विजय. पाकिस्तानचं 128 धावांचं लक्ष्य भारतानं केवळ 15 षटकं आणि 5 चेंडूत गाठलं. सामन्यानंतर भारतीय संघानं पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन टाळलं. नाणेफेकीवेळी देखील कर्णधार सूर्यकुमारने हस्तांदोलन टाळलं. भारतीयांच्या भावनेचा टीम इंडियाच्या खेळाडूंनी आदर ठेवला. दुबईत भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. नागपूरमध्ये तरुणांनी जल्लोषात फटाके फोडून आनंदोत्सव केला साजरा. भारताच्या दणदणीत विजयानंतर कोल्हापुरात जल्लोष. फटाक्यांची आतिषबाजी आणि तिरंगा फडकावत केला जल्लोष साजरा. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि माजी खासदार मिमी चक्रवर्तींना ईडीचं समन्स. उर्वशी रौतेलाला 16 सप्टेंबर तर मिमी चक्रवर्तींना 15 सप्टेंबर रोजी ईडीच्या दिल्ली मुख्यालयात हजर राहण्याचे निर्देश. ॲपशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात समन्स. स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. न्यायालयानं 4 महिन्यांची मुदत देऊनही महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रिया प्रलंबित. निवडणुकांबाबत आयोग काय भूमिका मांडणार याकडे लक्ष. करदात्यांना आयटीआर फाईल करण्यासाठी आज शेवटची तारीख. आयटीआर फाईल न केल्यास करदात्यांना 5,000 रुपयांपर्यंत दंड. महाराष्ट्राचा कित्ता केंद्र सरकार गिरवणार. मत्स्य आणि पशुसंवर्धन विभागास कृषीचा दर्जा मिळणार का?
विभागाला कृषीचा दर्जा देण्याबाबत केंद्र सरकारचा विचार. केंद्र सरकारने राज्य सरकारकडून मागवली माहिती. पाकिस्तानचे झीच्या आंदोलनात मृत्यू झालेल्यांना शहीद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.